बबन, संख्ये गुरुजींचे काय हाल झाले ते माहिती आहे ना तुला? मामासाहेब, मी काय केलंय हो? बबन, मी तुला विचारलं, संख्ये गुरुजींचे काय हाल झाले ते माहिती आहे ना तुला? मी काय केलंय ते तरी सांगा की मला आधी. बबन, मी प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तू द्यायचंस. परत प्रश्न उलटा विचारायचा नाहीयेस. आठवतंय ना? लक्षात आहे ना तुझ्या? होय, हाय देणार माझ्या. आता जर का खरं बोलला नाहीस तर तुझे तसेच हाल होणार आहेत. मी खरंच की कायम खरं बोलतो मामासाहेब. मला सुमीची शिकवणच आहे तशी. आता ताई मॅडम विचारतील त्याची सगळी खरी खरी उत्तर द्यायची. काय खरं बोललास तर तुझा फायदा आहे, खोटं बोललास तर चामडी सोलून काढी. काय झालं ताई मॅडम? संख्येला सुमनची पत्रिका तू दिली होतीस? नाही. तू संख्येला पत्रिका दिली नव्हतीस? नीट आठव बबन. आता जर का तू खोटं बोललास तर तुलाच नाही, तुझ्या सुमनला पण महागात जाईल ते. आठव. हा, मी संख्ये गुरुजींनी पत्रिका दिली होती, पण ती माझी दिली होती. अहो, माझं लगीन जमावं म्हणून. पण सुमीची पत्रिका तू दिली होतीस असं सांगतायत ते. नाही अहो मामासाहेब, मी माझीच पत्रिका दिली होती. नरसू, दोघांपैकी एक कोणीतरी खोटं बोलतोय. एकतर हा तरी बोलतोय, नाहीतर तो संख्ये तरी. नाही ताई, संख्येला इतका मारलाय ना की त्याचं सगळं थोबाड फुटलंय. त्यामुळे त्याचा पत्ता असाच विस्कटलेला राहणार आहे कायम. त्यामुळे मान नाही वाटत संख्ये खोटं बोलला असेल. आपण एक काम करूया, आपण बबनचं थोबाड पण संख्येसारखं फोडूया. नाही मामासाहेब, प्लीज तसं करू नका की पाया पडतो आम्ही तुमच्या. मग खरं खरं सांग, तू पत्रिका दिली होतीस की नाही? मी माझीच पत्रिका दिलेली. नाही, थांबा. मी चुकून सुमीची पत्रिका दिली असणार आहे. म्हणजे ह्या खिशातली द्यायची सोडून ह्या खिशातली दिली असणार आहे. अहो म्हणजे अहो ते सुरेशनं सुमीचा तापटपणा कमी व्हावं म्हणून संख्ये गुरुजींनी दाखवायला सुमीची पत्रिका दिलेली, आणि ती चुकून मी माझी समजून दिली असणार आहे. काय तापटपणावरचा उपाय? नरसू, अरे त्या संख्येने चांगलाच डाव साधलाय. आता काय करायचं ताई? सगळा दोष या बबनचा आहे. तू थोबाड बिघडव याचा. नाही ताई मॅडम, तसं करू नका. अहो मी पाया पडतो की तुमच्या. अहो मग एक अट आहे, मला काय पण सांगा, मान्य आहे. खरं बोलायचं. अहो कायम खरंच बोलतो मी. सुमीची शिकवणच तशी आहे. सुमनची पत्रिका कोणी दिली? सुरेशने दिलेली. बस, फक्त एवढीच गोष्ट सांगायची सगळ्यांना. सगळ्यांना? पण का? बबन, ताईनी सांगितलं की विचारायचं नाही कधी. 1-2 दिवसात मी तुला विचारेन, तेव्हा तू काय सांगशील सगळ्यांना? मला सुमीची पत्रिका संख्ये गुरुजींनी द्यायला सुरेशने सांगितलेलं. बस, फक्त एवढंच सांगायचं. एक शब्द कमी नाही की जास्त नाही. काय कळलं? आणि मी विचारेपर्यंत ही गोष्ट इतर कुणालाही सांगितलीस तर तुला सुमनची शपथ आहे. काय मॅडम? कबूल कर. कबूल कर बाबण्या, नाहीतर तुझा अख्खा नरक बनवून टाकीन. तुझा एकट्याचा नाही, तुझ्या सुमीचा पण. नाही सांगणार कुणालाच. नरसू, ताई तू काय काळजी करू नको, मी बरोबर नजर ठेवतो याच्यावर.
आज उलट झालंय. काय बघतेस? आपला माणूस. का? कधी बघत नाहीस का? बघते की, पण आज मला लय बघू वाटायला लागले. का? पायलट, मी काल लय घाबरली होती बाबा. म्हटलं काय होतंय आणि काय नाही. पण तू आणलंसच मला सोडवून. काय करणार, मला करमत नाही तुझ्याशिवाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा तुझ्या खरेपणा विश्वास आहे. आज मी खऱ्याची साथ कधीच सोडत नाही. एवढा विश्वास आहे माझ्यावर? हा. सुमे, मम्मा तुला जे काय बोलली ते माहिती आहे मला. तू नको मनावर घेऊस. हवं तर मी सॉरी म्हणतो. पायलट, येड आहेस का? अरे सासूबाई बोलल्या ते आपल्या पोराच्या काळजीपोटीच बोलल्या, आणि आता त्यांना त्यांची चूक कळल्या, तो विषय मिटला. आता त्यांना विश्वास आहे माझ्यावर. बेस्ट. पायलट, जग माझ्यावर विश्वास ठेवू दे नाही तर नाही ठेवू दे, पण तू माझ्यावरचा विश्वास कधीच डळमळू देऊ नकस. तुझा माझ्यावर डाऊट घेतलास तर मी तिथंच संपली म्हणून समज. सुमे, बघ, जेवढा विश्वास तुझा माझ्यावर आहे ना, तेवढाच माझाही तुझ्यावर आहे. काही काळजी करू नकोस तू. लक्ष्मण, नीट बनवलायस ना नाश्ता? होय ताई मॅडम. झाला. हो. नाही नाही ताई मॅडम, तुम्ही घ्या, मी करतो खानावळीत. अहो असं कसं? तुम्ही आम्हाला परका समजता का? अहो नाही नाही तसं नाही. अहो सुमन आमचे तर तुम्ही पण आमचेच झालात. हा बबन सुद्धा आमचाच झाला. काय बबन? बरोबर ना? बबनला पण दे नाश्ता. ताई मॅडम, मामा ताई बनता ती आणला होता ना आत्ता. नरसूला काय नंतर देता येईल, आधी बबनला दे. अरे भाऊ आहे तो सुमनचा. धल बाबा. बबन, ताई मॅडमनी सांगितलंय ना, मग घे बरं, घे रे. शाबास. बस बसून खा. बस बस. नाही. बस बस. बस बस. चला. अहो घ्या, मान आहे तो तुमचा, घ्यायलाच पाहिजे. हा अहो त्यात कसला मान? अहो काय सुरेशराव, स्वतः ताई मॅडम तुम्हाला मान देत आहेत आणि तुम्ही तो लाथाडताय. नाही नाही मामासाहेब, लाथडत नाही हो मी. उलट ताई मॅडमचा मान ठेवतोय. गुड मॉर्निंग. काय मला मान द्यायची अजिबात गरज नाही. हा आता तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? आणि सुमन आमच्या घरची सून आहे, आणि नुसती सून नाही, एक जबाबदार सून आहे, जिला या घराची काळजी आहे. सुमन सारखी धाडशी मुलगी मी आजपर्यंत बघितली नाहीये. हो ना. अहो ताई मॅडमला जे जमलं नाही ते काम सुमनने एका झटक्यात करून दाखवलं. हो ना सुरेशराव, आता हे घर तुमचंच आहे. तुम्ही ते कर्ज वगैरे सगळं विसरून जा. अहो तसं नाही ताई मॅडम, आमचं पूर्वापारचं घर आहे ती. एक दिवस सोडवावं तर लागणारच की. अहो सोडवूया ना नरसू. हा? सुमनचं घर आजच्या आज कर्जमुक्त झालं पाहिजे. काय नाही सासूबाई, आमचं घर आम्हीच सोडवणार. कर्ज आमचं आहे, आम्हालाच फेडू द्या. बघा किती मानी आहे माझी सून. मला ना तुम्हा दोघांच्या स्वाभिमानीपणाचं खूप कौतुक वाटतं. नाहीतर आजकालच्या जगात जरा पैसा बघितला की लाळ घुटणारी माणसं काही कमी नाहीयेत. लव्ह यू मम्मा. का रे? काय नाही, असंच. सासूबाई, मला कायम वाटायचं
तुम्हाला आमची गरिबी पसंत नाही, आम्ही तुमच्या लायकीचं नाही असं तुम्हाला वाटत असणार, पण असं काहीच नाहीये बघून मला लई खुशी झाली बघा. सुमन, अगं शेवटी माणूस महत्वाचा, पैसा नाही. आणि आमच्याकडे तर इतका पैसा आहे की आम्हाला त्याचं काहीच कौतुक नाही, नाही का रे? हा, ताईला तर अजिबातच नाही. जगात बरीच माणसं असतात जी फक्त पैशासाठी नाती जोडतात. पैशासाठी काहीही करतात माणसं. आणि आजकालच्या मुली तर पैसा आणि प्रॉपर्टीसाठी लग्न सुद्धा करतात. चला तुम्ही गप्पा मारत बसा, आम्ही निघतो, ऑफिसला जायला उशीर होतोय. बबन चल. झालं ना तुझं? हा हा. काय रे, काय झालं? डोळ्यात पाणी काय तुझ्या? काहीतरी शिरलं वाटतं. चिलाट असणार, चिलाट. है? भरत, लक्ष्मण, अरे काय घर नीट साफ केलं नाही का? बबनच्या डोळ्यात चिलट शिरलंय. ते केलं दोघ जण. नरसू, हा? अरे तू आज येशील ना माझ्यासोबत? जिथे मी तिथे तू, अशी तू शपथ घेतलीयस. पाळशील ना शपथ? हो ताई. हं? अगं शपथ मोडून तुझा जीव कसा धोक्यात घालीन मी? तू सांग, मी तिथे येईन. हे? चला तुम्ही बसा, गप्पा मारत, उशीर होतोय आम्हाला. येतो आम्ही. तात्या येतो. सुमी येतो. बाय डॅडी. बबनराव, चल नरसू, आपण पण जाऊन येऊ जरा बाहेर. हा. युवा बापू, कसलं टेन्शन आहे का? नाही. मला वाटलं तसं. सुमे, चहा केव्हा? आणते. मी जरा आलोच, एक फोन करतो. आता काय चुकलं माझं? संख्या, तुझ्या घराण्याची संख्या कमी करायचं ठरवलंय आम्ही. अहो चुकलं काय माझं? आम्हाला प्रश्न विचारायचे नाही बरं का तू. ठीक आहे, मग काय करायचं ते तुम्ही सांगा. तुझं अख्खं खानदान संपवू आम्ही. ताई मॅडम, अहो एक चूक झाली ती मी मान्य केली, परत चूक करणार नाही हे पण मी कबूल केलं. मग आता मला का त्रास देताय? तू केलेली चूक साधी नाहीये, फार त्रास होतोय आम्हाला त्याचा. तुम्ही सांगा मी काय करायचं ते. केलेली चूक दुरुस्त कर. कशी? तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे, पण मला माफ करा, माझ्या घरच्यांना काही करू नका. ताई मॅडम सांगतील तसं वागणार. हो मी सांगेन तसं करायचं. सांगा, आता लगेच बोलून टाकतो. इथे नाही. मी सांगेन त्या ठिकाणी आणि विचारेन तेव्हाच. तुम्ही कुठेही सांगा, काही सांगा, कधीही विचारा. ताई मॅडम, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. त्या खानावळ वालीची खोटी पत्रिका बबनने दिली असं सांगायचं. बबन? हो, तू ती खोटी पत्रिका बनवली नाहीस, बबनने खोटी पत्रिका दिली असं सांगायचं. आलं लक्षात? म्हणजे बबननं मला जी पत्रिका दिली ती मी तुम्हाला दिली, म्हणजे बबननं सुमीची खोटी पत्रिका दिली असं? आता काय कानडी सांगितलं का ताई मॅडमने? सांगशील की नाही सांग, का विस्कटू तुझी रम्मी तुझ्या घरादारात सकट?
नाही नाही नको नको तुम्ही सांगाल तसं सांगतो मी. ठीक आहे. मग आता आमचा निरोप आला रे आला की बंगल्यावर हजर व्हायचं. साहेब कालपर्यंत टोटल 10,000 टन साखर गेली आणि 12,000 टन तयार आहे गोडाऊन मध्ये. बाकी सुरूच आहे. हंगाम संपेपर्यंत 50,000 टन साखर होईल बघा आपली. बेस्ट. मागच्या वर्षी किती होती? गेल्या वर्षी फक्त 35,000 टन. गुड. म्हणजे आपण सेम बजेटमध्ये प्रोडक्शन वाढवलं. होय साहेब. अहो कारखान्याची अख्खी तूट या हंगामात भरून निघेल बघा. चला, लोकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला होता तो आता खरा ठरतो. अहो 100% खरा. बबन, काय झालं रे? नाही काय नाही. काय कसं नाही? अरे मगाचपासून बघतोय तुझं तोंड सुकल्यावानी दिसतंय. काय झालंय ती सांग की. नाही अहो काय नाही साहेब, मला करमनाच झालं यावं. बबन, अरे तुला करमत नव्हतं म्हणून तू बंगल्यावर राहायला आलास ना? तर आणखी काय झालंय? अरे बाबा सांग ना काय झालंय. आता माझ्यापासूनही लपून ठेवणार आहेस का तू? बबन, मी सुमीला सांगेन ना की बबन काही सांगत नाहीये, गप्प गप्प आहे. तू खोटं बोलतोयस असं सांगेन मी तिला. चालेल? नाही नको. सांग बरं काय झालं. मम्मा तू आज अचानक? हो, म्हटलं बघूया तरी माझ्या मुलाने कारखान्याचं काम कसं सांभाळलंय ते. अहो नुसता सांभाळला नाही ताई मॅडम, फायद्यात आणलाय. हे बघा ह्या वर्षीचं प्रोडक्शन. अहो या वर्षी 15,000 टन जादाचं प्रोडक्शन झालं या. अरे वा समर, तू खरंच खूप छान काम करतोयस. हा ताई, तुला एक महत्वाचा विषय बोलायचा आहे ना? हो समर, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. हो बोल ना. नाही म्हणजे तुझ्या एकट्याशी बोलायचंय. बबन चल आपण बाहेर जाऊ. मग साहेबांच्या जवळ कोण थांबायचं? मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. हं जा. समर, कसं बोलू, कुठून सुरू करू काही कळत नाहीये समर. मम्मा कुठूनही सुरुवात कर. कुठूनही सुरू केलं तरी चूक माझीच दिसणार समर. म्हणजे मी नको ती चूक केली आहे बाळा. म्हणजे आईची वेडी माया समज. हो ना, म्हणजे समरच्या मायेपोटी, त्याच्या काळजीपोटीच केलं मी हे सगळं. पण आता कसं सांगू हे कळत नाहीये. काय झाले मम्मा? समर, तू रागवणार नाहीस ना माझ्यावर? नाही ग मम्मा, मी कशाला चिडेन तुझ्यावर? सांगतो बिंदास. नाही नाही नको. मला भीती वाटतेय समर. मम्मा हे बघ, तू अडचणीत येणार असशील किंवा तुला त्रास होणार असेल असं काहीच नकोय मला. तू सांगितलं नाहीस तरी चालेल. हे नाही म्हणजे ती काय म्हणते ते ऐकून तर घे ना समर. ठीक आहे, सांग मम्मा. नाही खरं तर समर, मला सांगताना खूप लाज वाटते, पण मनावर ओझं नको म्हणून सांगते मी तुला. तुझ्या आणि सुमनच्या लग्नाला मी होकार दिला कारण तुमच्या दोघांची पत्रिका मनासारखी जुळत होती म्हणून. म्हणजे तुला जर मुख्यमंत्री बनवायचं असेल तर जिच्या पत्रिकेत राजयोग आहे अशा मुलीशी तुझं लग्न लावून द्यावं असं संख्य गुरुजींनी सांगितलं होतं मला, आणि म्हणून मी ते केलं. मम्मा हे पत्रिका वगैरे काही खरं नसतं ग. अरे म्हणून मगाशी म्हणलं ना मी, आईची वेडी माया. पण समर, खरं तर तुझं आणि सुमनचं लग्न व्हावं अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. पण
केवळ माझ्या मुलाचं करिअर मला महत्वाचं वाटलं आणि म्हणून मी तसं केलं. तुला राग नाही ना आला समर? नाही ग मम्मा, अजिबात नाही. आणि जे झालं ते चांगलंच झालं ना. सुमी आली ना माझ्या आयुष्यात. चांगलं म्हणजे अजून चांगलं व्हायची वाट बघतोय आम्ही. तुला राग नाही ना आला समर? अजिबात नाही मम्मा. अगं तू आणि सुमी मला फार महत्वाच्या आहात. त्यामुळे प्लीज तुम्ही दोघे भांडू नका. हं?